भाषा आणि व्यक्तिमत्व यांचा सहसंबंध. भाषा आणि समाज यांचे एकमेकांशी असणारे नाते हे परस्परावलंबी किंबहुना परस्पर पूरक आहे. त्यामुळे समाज आणि भाषा यांचे नाते हे नाण्याच्या दोन्ही बाजूप्रमाणे आहे. जसा समाज असेल त्यानुसार भाषा असते आणि जशी भाषा असेल तसा समाज निर्माण होतो. जेव्हा जेव्हा समाजातील सर्व स्तरांमध्ये अनावधानाने अथवा जाणीवपूर्ण काही बदल होतात तेव्हा तेव्हा त्या समाजातील भाषा या घटकांमध्ये देखील बदल होत असतात. बऱ्याचदा दैनंदिन जीवन व्यवहारातून जुने शब्द हद्दपार होतात आणि त्यांची जागा नवीन शब्द घेतात. बऱ्याचदा परभाषेतील शब्दांचाही व्यक्ती अथवा समाजांना रूप स्वीकार होत असतो व त्यानुसार भाषेची नवनवी रूपे पुढे येत असतात. त्यातूनच नवीन म्हणी व वाक्प्रचार तयार होत असतात. शैक्षणिक वातावरणानुसारही भाषेमध्ये उपयोजन होणाऱ्या शब्दांमध्ये बदल होत असतो. भाषेद्वारे सांस्कृतिक संक्रमण होत असते. भाषेमार्फतच पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेले सांस्कृतिक संचित पुढच्या पिढीकडे हस्तांतरित केले जाते. लोकजीवन समृद्ध करणाऱ्या लोकवाङ्मयाचे वहनही केवळ मौखिक परंपरेने अर्थातच भाषेच्या माध्यमातून होत असते. त्यानुसारच माणसाच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होत असतो. भाषेमुळेच माणसाला त्या त्या समाजात आपले अस्तित्व सिद्ध करता येते. व्यक्तीचे व्यक्तिमत्व साकार होत असताना बाह्य घटकांचा विचार जितक्या प्रभावीपणे केला जातो त्यापेक्षा 1000 पटीने जास्त आणि प्राधान्याने त्याच्या भाषेचा विचार होतो. बोलणारा प्राणी म्हणून सजीव सृष्टीमध्ये मनुष्याची जी वेगळी ओळख आहे ती केवळ त्याच्या भाषेमुळेच. त्यामुळे त्याच्या भाषेचा आणि व्यक्तिमत्व जडणघडणीचा सहसंबंध हा अनन्यसाधारण असा आहे. विविध रूढी, परंपरा, रीतिरिवाज, आचार विचार, नीतिमूल्यांनी युक्त असणाऱ्या समाजाला जोडणारा धागा म्हणून भाषेचे कार्य वादातीत आहे. त्यामुळे समाजात घडणारे परिवर्तनही भाषेतूनच प्रकट होते. भाषा ही व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासात प्रगतीची दिशा दर्शवणारी मार्गदर्शिका ठरते. भाषा हीच माणसाच्या अस्तित्वाची खूण असल्यामुळे भाषेवरूनच माणसाचा आर्थिक, सामाजिक, प्रादेशिक आणि शैक्षणिक स्तर ओळखता येतो. भाषा ही माणसाच्या जगण्याचा आणि जीवन व्यवहाराचा केंद्रवर्ती गाभा असल्यामुळे व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत भाषेची भूमिका नेहमीच महत्वपूर्ण आहे यात शंकाच नाही. संज्ञापन हे भाषेचे मुख्य कार्य आहे, कारण भाषा ही मानवी जीवनाचा अपरिहार्य भाग आहे. अर्थात भाषा हे केवळ विचार विनिमयाचे साधन नसून विचार करण्याचेही साधन आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्वाचा बहुआयामी विकास करण्यासाठी ज्ञान निर्मिती, ज्ञान संरक्षण आणि ज्ञान संवर्धन करण्यासाठी भाषेची भूमिका महत्वपूर्ण ठरते. त्याच्यातील ज्ञानोपासनेमुळे माणूस हा इतर प्राण्यांपासून वेगळा ठरतो, तेही केवळ भाषेमुळेच. या संदर्भात भाषा विज्ञान ग्रंथामध्ये फार मार्मिक विवेचन केले आहे. ते असे: भाषेमुळे प्राणी जगतापासून माणसाचे वेगळेपण दिसून येते. मानवी समूह जीवन व संस्कृतीचे जे अनन्यसाधारण नाते आहे ते जोडण्याचे आणि टिकवण्याचे काम केवळ भाषेद्वारे साधले जाते. शिक्षण, धर्मकारण, समाजकारण, राजकारण, इतिहास, भूगोल, भौतिकशास्त्रे ही सारी समाजाच्या संस्कृतीची महत्वाची अंगे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात महत्वपूर्ण स्थान ठेवून असतात आणि त्यांचे जतन भाषा करीत असते. भाषा ही बोली स्वरूपात असली काय किंवा लिखित स्वरूपात असली काय, ज्ञान सुरक्षित ठेवण्याचे तसेच संवर्धन करण्याचे काम भाषाच करते आणि भाषेमुळेच मानवी जीवनाला परिपूर्णता लाभते. भाषेद्वारेच ज्ञानाचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतो. म्हणून भाषेखेरीज मानवी संस्कृतीची कल्पना करता येत नाही, कारण भाषेने मनुष्य निर्माण केला आणि मनुष्याने भाषा निर्माण केली. त्यामुळेच या मानवाच्या व्यवहार पूर्ततेसाठी आणि व्यवहार सुकरतेसाठी भाषा हेच प्रमुख साधन आहे. आपल्या मनातील भाव इतरांना कळविणारे आणि व्यक्तिभिन्नत्वाला मूर्त रूप देणारे भाषा हे सामाजिक विनिमयाचे साधन आहे. समाज व्यवहारातील प्रत्येक पातळीवर भाषा वेगवेगळ्या पद्धतीने वापरली जाते. म्हणून तर मानवी जीवनाच्या विविध पैलूंना आकार प्राप्त होतो. या विवेचनातून आपल्याला भाषा आणि मानवी जीवनाचे असलेले अतूट नाते लक्षात येते, कारण प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनातील विचार, भावभावना, अनुभव, अभिप्राय अभिव्यक्त करण्याचे एकमेव साधन म्हणजे त्याची अर्थात त्याच्या कुटुंबाकडून, त्याच्या स्वसमाजाकडून आलेली भाषा हेच होय. भाषेशिवाय व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला योग्य तो आकार प्राप्त होऊच शकत नाही आणि त्याचे व्यक्तित्वही सिद्ध होत नाही. विविध अनुभवांच्या माध्यमातून माणसाचे व्यक्तिमत्व आकार घेत असते. व्यक्तीच्या राहण्या बोलण्याचा, वागण्याचा, चालण्याच्या तऱ्हा, रीती ह्या केवळ त्याच्यावर संस्कार झालेल्या भाषेमुळेच विकसित होत असतात.
भाषेद्वारेच व्यक्तीचा सर्वांगीण स्तर विचारात घेतला जाऊन त्याचे सामाजिक स्थान ठरते व त्या ठरलेल्या स्थानावरून त्याच्या आयुष्याचे स्वरूप निश्चित होते. म्हणून असे म्हणता येईल की मानवी जीवनाचे स्वरूप निश्चित करण्याचे सूत्र हे त्याच्या भाषेमध्ये गुंतलेले असते. आपले मत विचार मांडण्यासाठी व्यक्ती समोरच्या व्यक्तीनुसार, त्याच्या प्रदेशानुसार किंवा वेळेनुसार अर्थात स्थल काल सापेक्ष बदल घडवत असतो. कारण परिवर्तनशीलता हेच भाषेचे मुख्य लक्षण आहे. त्यामुळे घटकनिहाय त्यामध्ये परिवर्तन होणे अपेक्षितच आहे. शिवाय व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी अनेक घटकांचा एकत्रितपणे विकास होणे अभिप्रेत आहे. परंतु या सर्व घटकांच्या प्रभावी मांडणीमुळे व्यक्तीचे व्यक्तिमत्व आकार घेत नसते, तर या सर्व घटकांवर प्रभाव पाडणाऱ्या भाषेमुळे माणसाचे व्यक्तिमत्व साकारत असते. त्यामुळे भाषा आणि व्यक्तिमत्व हे परस्पर पूरक किंबहुना परस्परावलंबी आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण ज्याप्रमाणे व्यक्तिमत्व विकासास पूरक ठरणाऱ्या बाबींप्रमाणे भाषा देखील बदलणे अपेक्षित असते. त्याशिवाय मानवी जीवनाची अर्थात व्यक्ती विकासाची प्रक्रिया पूर्ण होऊ